तर त्या भांड्याच्या खाली आपण मैला पलीकडे जाण्याकरता आणि त्याच्यात पाणी साचून राहण्याकरता जो एक भांडं वापरतो त्याला आपण ट्रॅप किंवा कोंबडा म्हणतो. तर हा जो ट्रॅप आहे याच्यामधली पाण्याच्या थराची उंची ही 1.5 इंच ठेवायची. मलपात्रातून कोंबड्याच्या पलीकडे मैला जाण्याकरता आपल्याला 1.5 ते 2 लिटर पाणी पुरतं. वॉटर सील किंवा ट्रॅपमधील पाण्याच्या अडथळ्यामुळे मैला आणि त्याचं होणारं विघटन याच्यातून तयार होणाऱ्या वायूंचा घाणेरडा वास बाहेर येत नाही. शौचालयाचं बांधकाम नेमकं कसं करायचं याचा माहितगार आमच्याकडे कुठेही नाही. हे सोपं आहे. तुमच्या गावामध्ये आधीच जे गवंडी काम करणारे गवंडी असतील त्यांना आपण थोडंसं ट्रेनिंग दिलं की ते तयार होतील आणि तुमच्या गावातल्या गावात तुम्हाला शौचालय बांधता येतील. पण हे भांडं आणायचं कुठून आणि ते योग्य आहे का नाही कसं ठरवायचं? अहो पण सरपंच तो खड्डा घ्यायचा किती आणि त्याचं मोपमाप कसं काढायचं? हो पण आखणी करून बांधकाम प्रत्यक्ष कसं करायचं हे जर आम्हाला प्रत्यक्ष सगळ्यांना पाहायला भेटलं तर खूप बरं होईल नाही का? हा अगदी बरोबर आहे. आपल्याला एक करता येईल. तुमच्या गावातला जो कोणी पहिल्यांदा शौचालय बांधायला तयार होईल त्यांच्या घरी मी स्वतः येईन आणि योग्य ते मार्गदर्शन करीन. म्हणजे मग ते गवंडी तयार झाले की तुम्हाला पुढचा प्रश्न सुटेल. मग बोला मंडळी, आपल्या गावामध्ये पहिल्यांदा शौचालय बांधायला कोण तयार होते? मी तयार आहे. वा शेवंतबाई वा. काय म्हणजे पहिला मुहूर्त तुम्ही केलात. तुमच्या घरापासून पहिलं शौचालय सुरू होणार. हा मग केव्हा मुहूर्त करायचा बोला? परवा सकाळी 9 वाजता. 9 वाजता? तर मग ठरलं होतं मंडळी, परवा सकाळी 9 वाजता शेवंताबाईच्या घरी सगळ्यांनी जमायचं. ठरलं? काय ग शेवंता, त्या ग्रामसभेमध्ये तुला पुढं पुढं करायला कोणी सांगितलं होतं? त्यात पुढं पुढं काय केलं? शौचालय बांधायला हो म्हणलं एवढंच ना? वय अरे पण काय विचारायची रीत भात आहे का नाही? का सगळं सोडलं तुम्ही? आता ते बी खरंच आहे. माझं चुकलंच म्हणा. पर काय वावगं बोलले का मी? वावगं नाही पण खर्चाचं काय? हा आणि पैका आणायचं कुठनं? चोऱ्या माऱ्या करायचं काय आम्ही? माझं ऐकून तर घ्या. तुम्हाला जमतील तेवढे द्या तुम्ही. अरे वा, जमतील तेवढं द्या म्हणून. आणि मरल्या पैशाचं त्याची तरतूद कोण करणार? मग तेच तर सांगते मी. परवाच आमच्या महिलांची सभा झाली. त्यात मला आरोग्याचं महत्व कळलं आणि तेव्हा आम्ही समद्यांनी ठरवलंय की येळ पडली तर एखादा दागिना मोडायचा, पर प्रत्येकीच्या घरात शौचालय बांधायचंच. आता मात्र तुमच्या बायकांची हद्दच झाली. आता हद्द म्हणा नाही तर हट्ट म्हणा, पण आता एकदा निर्णय घेतलाय ना तर तो बदलायचा नाही. वार वा डोसक तुमचं. हा शौचालयासाठी तुम्ही दागिना मोडायला लागलात ते बघ. तुम्हाला अशी भाषणच करू नकोस. ऐका तरी माझं. दागिन्यांचं काय? दागिना आज न उद्या करता येतील, पर शौचालय बांधायचं काम लांबणीवर टाकून चालणार नाही. आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी. आता ते बी खरंय म्हणा. आणि म्या म्हणलं नाहीतरी आज ना उद्या आपल्याला शौचालय बांधायचंच आहे ना. मग आपलाच का नको म्हणून नंबर पाहिला, म्हणून केलं वाईच पुढं पुढं. अरे वा वा ग माझी बाई, काय डोस काय तुझं. तुझी तर मीठ मोरीने आता दृष्टच काढायला पाहिजे. चला बाई, तुमचं एक काहीतरीच असतंय बघा.
मंडळी, सुरुवातीला संडास आखणी आणि खणण्यासाठी 12 फूट लांब आणि 11 फूट रुंद आयताकृती चौकोन आखून घ्यायचा. चौकोनाच्या बाजूला धरून 2.5 फूट त्रिज्येचे 2 खड्डे आखून घ्यायचे. या 2 खड्ड्यांमध्ये आपण 2 पाझर खड्डे बांधणार आहोत. शौचालयाच्या बांधकामासाठी 5 फूट रुंद आणि 4 फूट लांब चौकोन आखून घ्यायचा. पुढील चौकोनाच्या भागामध्ये आपण बैठक आणि संडासघर बांधणार आहोत. पाझर खड्डे साधारण 4 फूट खोल खणावेत. बैठक आणि संडासघराच्या पायासाठी आवश्यकतेप्रमाणे योग्य थर मिळेपर्यंत पाया खणायचा. चेंबर आणि पाईप करता गरजेप्रमाणे पाईप गाडला जाईल इतपत जमीन खणून घ्यायची. खड्ड्यांचं बांधकाम करताना त्यांचा आतील व्यास सुमारे 3 फूट धरायचा. हे बांधकाम करताना मध्यभागी ओळंब्यांमध्ये काठी किंवा पाईप उभा करायचा. बरं मंडळी, जिथे वीटकाम होणार असेल त्याच्या खाली सुमारे 3 इंचाचा PCC थर टाकायचा आणि त्यांच्या सहाय्याने 1.5 फूट त्रिज्या धरून तार गोल फिरवून बांधकाम केलं तर बांधकाम खूप लवकर, झपाट्याने आणि योग्य मापात होतं. तळातील विटांच्या 2 थरांचं बांधकाम नेहमीसारखंच करायचं. नंतरच्या थरातील एका आड एक थरामध्ये मात्र 2 इंच रुंदीची सुमारे 6-7 भोकं ठेवायची. याप्रमाणे 3 फूट उंचीपर्यंत बांधकाम झालं की मात्र वरच्या 1 फूट बांधकामाच्या थरामध्ये भोकं ठेवायची नाही. सगळ्यात वरचा थर शक्यतोवर जमिनीच्या वर 3 इंच ठेवावा, म्हणजे पावसाळ्यामध्ये वरच्या बाजूने पाणी खड्ड्यात जाणार नाही. संडासघरासाठी बैठकीचं बांधकाम करताना किंमत कमी करण्याच्या दृष्टीने संडासघराचं आतलं माप साधारणतः 3 फूट रुंद आणि 3.5 फूट लांब असेल अशा प्रकारे चौथऱ्याचा आकार घ्यायचा. भांड्याची कोंबड्यासह उंची 18 इंच असते. बैठकीमध्ये कोंबडा आणि मलपात्र बसवताना मागच्या भिंतीपासून संडासाच्या भांड्याची मागची बाजू सुमारे 6 ते 7 इंच येईल अशा अंदाजाने कोंबडा बसवायचा. मलपात्र बसवताना ते 4ही बाजूने एका पातळीत राहील याची काळजी घ्यायची बरं का. आणि पायटे बसवताना मात्र शक्यतोवर एकमेकांना समांतर बसवायचे. 2 पायट्यांमधील अंतर साधारण मागे आणि पुढे सुमारे 9 ते 10 इंच ठेवायचं. कोंबड्यापासून पाईप बाहेर काढून तो चौथऱ्याच्या मागे केलेल्या चेंबरमध्ये सोडायचा. चेंबरमध्ये इंग्लिश Y हे अक्षर असतं की नाही, त्या इंग्लिश Y आकाराची वाट करून देऊन पुढे 2 पाईप लावून ते खड्ड्याला जोडायचे. एका वेळी मैला एकाच खड्ड्यात जाईल अशी सोय करायची. त्यासाठी दुसऱ्या खड्ड्याकडे जाणाऱ्या पाईपाला बोळा बसवायचा. आता झाकणासाठी शहाबादी फरशी किंवा कडप्पा किंवा फेरो सिमेंटपासून बनवलेली झाकणं यापैकी जसं उपलब्ध असेल त्यानुसार किंवा आपल्याला परवडेल त्या आपल्या किमतीच्या सोयीनुसार आपण ते वापरायचं. दरवाजा किंवा छप्पर स्थानिक परिस्थितीनुसार जसे स्वस्त पडतील तसे वापरायचे. सूर्यप्रकाश आणि हवा येण्यासाठी मागच्या बाजूला खिडकी मात्र ठेवायला विसरायचं नाही. ते कळलं साहेब, पण खड्डा भरायला साधारणतः किती दिवस लागतात? बघा, साधारणतः 4-5 माणसांच्या कुटुंबाला एक खड्डा भरायला 4 ते 5 वर्ष लागतात. आणि एकदा का तुमचा तो खड्डा भरला की संडासाच्या मागे जे चेंबर असतं त्या चेंबरचं झाकण उघडायचं आणि त्या भरलेल्या खड्ड्याचा जो पाईप असतो त्या पाईपाला बोळा बसवायचा आणि मैलाचा जो प्रवाह आहे तो दुसऱ्या पाईपाचा बोळा काढून दुसऱ्या खड्ड्याकडे वळवायचा आणि चेंबरचं झाकण मात्र परत नीट लावून ठेवायचं. पण साहेब 4-5 वर्षानंतर दुसरा खड्डा भरणार, मग काय करायचं? अरे असं काय करताय, आपला पहिला खड्डा रिकामा होऊन तयार असणार की. म्हणजे तो कसा काय रिकामा असणार? म्हणजे असं बघा की तुमचा खड्डा भरला आणि तो एकदा तुम्ही बंद केलात की वर्षभरामध्ये त्यातल्या मैल्याचं अगदी मातीसारख्या खतात रूपांतर झालेलं असतं. त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचा घाणेरडा वास येत नाही, त्यात कुठल्याही प्रकारची घाण ओरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले जे काही जीवजंतू रोगजंतू असतात ना ते वर्षभराच्या काळामध्ये नाहीसे झालेले असतात. कम्प्लीट कळलं, अगदी सोन्याच्या मोलासारखं सोनखत तयार झालेलं असतं. ते सोनखत काढायचं आणि मग ते तुम्ही तुमच्या शेतात नेऊन वापरू शकता किंवा बाजारात नेऊन विकायचं. बरोबर की नाही? म्हणजे खड्डाही रिकामा तुमचा आणि पैशाचीही मिळकत आहे की नाही, फायदाच फायदा. चला मंडळी,
आज कुठे गेले सुधाकरराव? सुधाकरराव आणि या शेवंतबाई, या दोघांच्याही पुढाकाराने आज तुमच्या गावामध्ये शौचालय बांधलं गेलंय. म्हणजे त्या निमित्ताने तुमच्या गावात आरोग्याचं पहिलं पाऊल पडलेलं आहे, हो की नाही? आपण मंडळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे नुसतं शौचालय बांधून उपयोग नाही, तिथे तुमचं काम संपत नाही, तर त्याचा नियमितपणे वापर केला गेला पाहिजे. काय नाहीतर संडास राहील जागीच आणि तुम्ही जाल तांब्या घेऊन उघड्यावरच. काय लाजतायत. तर मुद्दा हा की शौचालय बांधणं आणि त्याचा उपयोग करणं आणि त्याची निगा राखणं हे अतिशय महत्वाचं, त्याची स्वच्छता राखणं हे अतिशय महत्वाचं आहे. सर, आता 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं तंत्र आम्हाला समजलं, पण फार पूर्वीपासून लोक सेप्टिक टँकचे संडास पण वापरतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? बराच फरक आहे. अच्छा. पूर्वीच्या काळी आपल्याला सेप्टिक टँक शिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, त्यामुळे लोक सेप्टिक टँक बांधायचे. पण आता असं लक्षात आलंय की सेप्टिक टँकपेक्षा 2 खड्ड्याचा संडास हा आरोग्याच्या दृष्टीने, सोयीच्या दृष्टीने, किमतीच्या दृष्टीने सगळ्यात चांगला संडास आहे. अच्छा. खड्ड्यांच्या संडासाचे फायदे कळाले आम्हाला आता, पण आता सेप्टिक टँकचे नेमके तोटे काय ते समजावून सांग. सेप्टिक टँकमधनं जे पाणी बाहेर येतं ते गावच्या गटारामध्ये मिसळतं, काही कोळा त्याची डबकी होतात किंवा ते नदी नाल्याला मिसळतं आणि मग त्यातले जे रोगजंतू असतात ते डास, माशा इत्यादींच्या वाटे सगळीकडे पसरतात. तर खरं म्हणजे सेप्टिक टँकला मी रोग प्रतिबंधक संडास म्हणणारच नाही. सेप्टिक टँक हा रोग प्रसारक संडास आहे. एवढंच नव्हे तर हा जो वायू आहे हा पर्यावरणाला देखील अत्यंत घातक आहे. त्यामुळे एकूणच सेप्टिक टँक हा गावच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक संडास आहे. अहो पण साहेब, आमच्या गावामध्ये फक्त 2च गवंडी आहेत. अरे फक्त 2च गवंडी? हो ना. नाही सर, एवढेच नाही. अहो आम्ही सगळे आहोतच ना. आम्ही कॉलेज मधल्या 8-10 मुला-मुलींनी यात ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं. त्यामुळे अगदी गवंडी म्हणून नाही, पण निदान समाजसेवा म्हणून आम्हाला काम करता येईलच. उत्तम उत्तम, अगदी जरूर करा. शौचालय आधारच मोठा असे स्वच्छतेसाठी, गावतसे जीवन ही आपले सुखी व्हावयासाठी. घरोघरी शौचालय होता उघड्यावर ना घाण, दुर्गंधी अन संसर्गाचे नाही नाव निशाण. शौचालय दागिना घराचा घर सुंदर होत असे, छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक घरामध्ये जर शौचालय बांधलं गेलं तरच गाव स्वच्छ राहील. एक माणूस देखील गावाच्या बाहेर शौचाला गेला तर संपूर्ण गावाच्या आरोग्याला धोका असेल. तुम्ही म्हणता ते ठीक आहे साहेब, पण खर्चाचं काय? आणि तुम्हाला अगदीच पैशाची अडचण असेल ना समजा, तर एका वेळी 2 खड्डे घ्यायची काही गरज नाहीये. एका वेळी 1 खड्डाही घेऊ शकता, दुसरा खड्डा नंतर घ्यायचा. याच्यातनं तुमचे साधारणतः 300 रुपये वाचू शकतात, कळलं का? आणि विटांच्याच बांधकाम करायला पाहिजे असंही काही नाहीये. विटांच्या ऐवजी तुम्ही स्थानिकरित्या मिळणारा खडक असेल त्याचा देखील वापर करू शकता, त्याने सुद्धा तुमचा खर्च कमी होऊ शकतो, कळलं? आणि सर, जर 8-10 कुटुंबांनी एकत्र मिळून जर 3-4 संडास बांधले तर खर्च कमी नाही का होणार? अशा प्रकारच्या संडासांना आम्ही सामूहिक संडास असं नाव देतो. सामूहिक शौचालयाचा विचार अपवादात्मक परिस्थितीत करायचा आणि वैयक्तिक शौचालयाचा प्रयत्न आपला जास्तीत जास्त गावाच्या हिताच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं आपण करायला पाहिजे. हां, आणि त्यासाठी दुसरा एक पर्याय असू शकतो, तो म्हणजे चराचा संडास. म्हणजे कसं? म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला जी जमीन असेल त्याच्यामध्ये एक साधारण 9 इंच रुंद, 2 फूट खोल आणि 2 फूट लांब असा एक खड्डा खाणायचा आणि त्याच्यावर बसण्याकरता विटा किंवा लाकडी फळ्यांचा वापर करायचा की झालं तुमचं संडास तयार. काय या चराच्या संडासामुळे लग्नसराई किंवा यात्रेच्या निमित्ताने गावात आलेल्या लोकांची सोयही होते. त्यामुळे गावात घाण न राहता रोगराईचा धोका देखील टळतो. हां, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्या चऱ्यामध्ये, त्या खड्ड्यामध्ये जो काही मळ साठेल त्याच्यावर कायम